नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, जेव्हा पण आपला उपवास असतो त्यावेळेस तुम्हाला जर शाबू तांदूळ किंवा वरईचा कोणताही पदार्थ खायचा नसेल आणि तुम्हाला झटपट अशी कोणती रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी संपूर्ण बघा. एकदम झटपट तयार होते आणि खायला अतिशय चविष्ट अशी होते. ही जी रेसिपी आहे ती आपण थोडीशी तिखट बनवणार आहे, म्हणजे झणझणीत अशी ही रेसिपी करायची. कारण जेव्हा पण उपवास असतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं तिखट खाऊसं वाटतं. तर ही रेसिपी थोडीशी तिखट बनवलेली अप्रतिम अशी रेसिपी झटपट तयार होते. जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्य पण लागत नाही. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे बघू शकता, मी 2 बटाटे मीडियम आकाराचे घेतले, त्याचे 4 तुकडे केले आणि तुपामध्ये शिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथं 3 ते 4 मिरच्या घेऊया. ह्या तिखट मिरच्या आहेत. तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर एखादी मिरची कमी करू शकता. मी इथं बारीक 2 आणि अशा 3 मिरच्या अशा 5 घेतलेल्या आहेत. एक मला अख्खी मिरची त्याच्यामध्ये घालणार आहे. बाकीच्या मिरच्या 4 आहेत त्या मी कट करून घेणार आहे. चला तर मग आता इथं सुरुवातीला आपण जो बटाटा उकडून घेतलेला आहे तो आपण सोलून घेऊया. याच्यामध्ये जास्त साहित्य लागत नाही, झटपट तयार होते आणि खायला अप्रतिम अशी बनते. झटपट काय बनवायचं म्हटलं तर कधी कधी शाबू तांदूळ आणि वरई खायचा कंटाळा येतो, तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची ही रेसिपी बनवू शकता. अतिशय चविष्ट अशी बनते आणि तोंडाला एक छान अशी टेस्ट येते. बघा आता आपण ह्या मिरची आहे ना, ही तिखट आहे तर आपण चिरून घेऊया. जर कमी तिखटवाली मिरची असेल तर थोडी जास्त घाला. आणि हा जो बटाटा आपण सोलून घेतलेला आहे तो हाताने असा थोडासा कुस्करून घ्यायचा, म्हणजे कढईमध्ये ज्यावेळेस आपण परतणार आहे तर इझिली तो स्मॅश होतो. बघा आता हाताने थोडा कुस्करून घेतलेला आहे आणि आता आपण एक कढई ठेवूया. आता इथे मी एक कढई घेतलेली आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालण्यासाठी तूप घेऊया. तुम्हाला हवं असेल तर हे तेलामध्येही तुम्ही परतू शकता. इथे मी तूप घालणार आहे. इथं 2 चम्मच मी तूप घालून घेतलेला आहे. जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने घातलेले. तूप थोडं जास्त टाकलं ना की बटाट्याला एक छान अशी टेस्ट येते आणि चांगला परतलाही जातो. आता इथं आपण ही मिरची कट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची. गॅस मीडियमवरती ठेवायचा आणि ही मिरची आहे ती तुपामध्ये चांगली सुरुवातीला परतून घ्यायची. आता ही मिरची परतत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण इथे त्यावरती ना एक अख्खी मिरची जी मी ठेवली होती बाजूला ती घालून घेते. त्या शेवटी काय होतं की आपण कुणाकुणाला तिखट खूप खायला आवडतं तर त्यांच्यासाठी ही अख्खी मिरची टाकायची. त्यानंतर शेवटी आपण ती मिरची त्याच्यासोबत खाऊ शकतो आणि ह्याच्यासोबत जर दही असलं ना तर अप्रतिमच अशी ही रेसिपी लागते. बघा आता इथं चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे आणि आता हे थोडंसं परतून घेऊया. मिरची चांगली परतली की त्याच्यामध्ये आपण बटाटा जो कुस्करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. कधी कधी आपल्याला फराळाचं बनवायला वेळ मिळत नाही, त्यावेळी तुम्ही ही रेसिपी बटाटा जर शिजलेला असेल तर तुमची 5 मिनिटात ही रेसिपी परतून होते, त्यामुळे झटपट हा पदार्थ तयार होतो. बघा आता इथं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथं भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो मी पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता काय करायचंय, बटाटा आहे, शेंगदाणाचा कूट जो आपण याच्यामध्ये घातलेला आहे तर सतत हलवून घ्यायचे. थोडं चांगलं असं वाटलं की थोडासा बटाटा ड्राय आहे तर वरून थोडंसं अर्धा चमचा त्याच्यावरती तूप घालून घ्यायचं आहे. फक्त हा बटाटा आहे तो खाली लागत जातो तर शक्यतो सतत हलवून घ्यायचा आहे आणि चांगला साईडनं तूप थोडंसं सोडायला लागलं की अशा पद्धतीचा परतून घ्यायचा आहे. बटाटा चांगला परतला ना की चवीला अतिशय टेस्टी असा लागतो. इथं बघू शकता आपला बटाटा आहे तो परतून झालेला आहे. साईडनं थोडंसं तेल सोडायला सुरुवात झालेली आणि खाली लागायलाही सुरुवात झालेली. तर छानपैकी बटाट्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. इथं बघू शकता अशा पद्धतीनं बटाटा आहे तो परतून घ्यायचा आहे. एक व्यक्तीसाठी एवढा बटाटा पुरेसा होतो. याच्यासोबत तुम्ही दही खाल्लं ना किंवा मग हिरवी चटणी जर असेल आपली उपवासाची तर तीही खाऊ शकता. चला तर आता बटाटा तर आपला तयार झालेला आहे. आता मी सर्व करून घेते. इथे मी दह्यासोबत सर्व करणार आहे. तुमच्याकडे चटणी अवेलेबल असेल तर चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता. चला तर बघा काय मस्त असा कलर आलेला आहे बटाट्याला आणि हा गरम गरम खायला खूपच टेस्टी लागतो. याच्यावरती तुम्हाला हवा असेल तर भाजलेले शेंगदाणे वरून घातले तरीही चालू शकेल. चला तर आता मंडळी मी तर टेस्ट करून बघणार आहे. तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली असेल, इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक छोटीशी कमेंट नक्की करा. चला तर मंडळी मी तर टेस्ट करून बघते. तुम्ही अशा पद्धतीचा बटाटा बनवून बघा. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली जाईल. चला पटकन बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशा सोप्या आणि साध्या रेसिपी पाहायला भेटतील की ज्या कमी साहित्यामध्ये तयार होतात. धन्यवाद.